नमस्कार. मायाला असं वाटत असतं की तिने बाजार समितीमधले पेपर्स पळवलेले आहेत. पण सारंग आणि ऐश्वर्याने मात्र खूपच मास्टर प्लॅन रचलेला असतो. त्यांच्या मास्टर प्लॅन नुसार मायाच्या हातात जी फाईल असते ती ओरिजिनल फाईल नसते. ती डुप्लिकेट झेरॉक्स असते. पण ते मायाच्या लक्षातच आलेलं नसतं. इकडे मुद्दामून तसंच वातावरण निर्माण करण्यासाठी ऐश्वर्याने जानकीला सांगितलेलं असतं, काहीही करून बाजार समितीच्या ऑफिसमध्ये जा, कारण तिथे काय होईल ना ते आपण सांगू शकत नाही. खूपच भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या मला तर समजतच नाहीये की काय करावं ते. पण आता मात्र मला खरंच खूप भीती वाटायला लागली. असं वाटायला लागलंय की सगळं काही संपलं. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, सगळं काही संपणार नाही. मी ओवीला सुखरूप तुझ्याजवळ आणून देईन, पण जानकी तू मात्र हार मानायची नाही. तू मात्र स्वतःला खंबीर उभं करायचं. त्या मायाच्या तोंडाला काळं फासत नाही ना तिला बाजार समिती समोर चांगलंच फरफटत आणलं तर नावाची ऐश्वर्या रणदिवे नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तू हे सर्व आमच्यासाठी करतेस? ऐश्वर्या खरंच तुला रणदिवे कुटुंबाची खूपच काळजी आहे? तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी तुझा माझ्यावरती विश्वास बसणार नाही. पण खरं सांगू का? खरंच सांगते, मला पश्चाताप झालाय. आजपर्यंत रणदिवे कुटुंबाशी मी ज्या पद्धतीने वागली ती पद्धतच चुकीची होती आणि त्यासाठी तू मला माफ कर. खरंच ऐश्वर्या, खरंच. तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी असं बोलताच जानकी बोलते, ऐश्वर्या माझा विश्वास आहे तुझ्यावरती. आणि तेवढ्यात सारंग सुद्धा तिथे येतो आणि सारंग बोलतो, ऐश्वर्या माझा सुद्धा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. ऐश्वर्या तुम्हाला काळजीच करायची गरज नाही. ती माया कुठे जाते, काय करते याचं लोकेशन आपल्याला मिळेलच. आपण तिला थोड्याच वेळात पोलिसांच्या मदतीने अरेस्ट करू आणि लवकरात लवकर तिला बाजार समिती समोर हजर करू. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, सारंग हे तर सर्व आपल्याला करायचंच आहे, पण आपल्याला सर्वात जास्त जर का काही करायचं असेल तर आपल्याला ओवीला सुखरूप घरात आणायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सारंग ओवीला काहीही होता कामा नये. तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला मिठी मारते आणि ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या खरंच थँक्यू. ऐश्वर्या तुझ्यामध्ये जो बदल झालाय ना तो बदल मला खरंच खूप आवडतोय. ऐश्वर्या तू अशी बदललेली पाहून सगळेच जण खुश होतील. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, पण सगळ्यांचा विश्वास तर बसला पाहिजे ना माझ्यावरती. कोणाचाच विश्वास बसणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या सगळ्यांकडे बघत राहते. इकडे मायाला असं वाटत असतं की बाजार समितीची फाईल तिच्या हातात आहे, म्हणून तिने सयाजीरावांना सुद्धा सांगितलेलं असतं. पण सयाजीराव सुद्धा ऐश्वर्याच्या बाजूने आहेत हे मात्र मायाला माहितीच नसतं. इकडे माया खूपच आनंदात असते. त्याच वेळेला पोलिसांची धाड तर तिथे पडतेच, पण ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा तिथे असतात. तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते, माया माया संपला तुझा खेळ. शेवटी तुझी लायकी दाखवायला ही ऐश्वर्या आलीच. तेव्हा लगेच माया बोलते, ऐश्वर्या तू इथे, आणि सारंग तू सुद्धा, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, दिसत नाही तुला? पोलिसांना घेऊन आम्ही इथे आलोय. ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणतात मला. तू अजून मला ओळखलं नाहीस. तुला काय वाटलं तू जानकीला त्रास देशील, माझ्या रणदिवे कुटुंबाला असं वेठीस धरशील आणि ही ऐश्वर्या शांत बसेल? तेव्हा माया चेटकीने सारखे हसायला लागते आणि म्हणते, लाज नाही वाटत तुला? कधीपासून या रणदिवे कुटुंबाचा पुळका यायला लागला? अगं तुझा आणि माझा गुन्हेगार तर एकच होता ना. ही जानकी आपली शत्रू होती ना. मग या जानकीच्याच पाठीशी उभी कशी काय राहिलीस? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, पश्चाताप. पश्चाताप अशी एक गोष्ट आहे ना ज्यामुळे माणूस बदलू शकतो. पण तुला नाही समजणार, कारण तू सुडेच्या भावनेने पेटलेली आहेस. माया प्लीज स्वतःला बदल. स्वतः सगळं काही ऍक्सेप्ट करायला शिक, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा लगेच माया बोलते, म्हणजे
म्हणजे काय करायचं मी? जानकीने माझ्या भावाला मारलेलं आहे हे माहिती असताना सुद्धा मी या जानकीला सहजासहजी सोडायचं? जोपर्यंत या रणदिवे कुटुंबाला रस्त्यावर आणत नाही, त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत माझ्या दादाच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, चुकतीयस तू. तुला काय वाटलं तू आता जानकीला त्रास देतेस हे बघून मकरंद खुश असेल? अगं त्याला खूप वाईट वाटत असेल, कारण त्याला माहिती आहे जानकी मुळात कशी आहे. माया, तू जर का तुझ्या भावाला खरंच ओळखत असशील तर तू असं वागणार नाहीस. माया प्लीज स्वतःला सावर. त्यावेळेला माया बोलते, गप्प बस. उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची गरज नाही. तेव्हा लगेच मोठ्याने जानकी बोलते, मी चोंबडेपणा करतेय. आणि जानकीची तिथे दमदार एंट्री झालेली असते. जानकीची दमदार एंट्री होताच जानकी मायाच्या सटासट कानाखाली आणते. तेव्हा मात्र माया जानकीच्या जवळ जाते आणि तिला बोलते, जानकी, हिम्मत कशी झाली तुझी माझ्यावरती हात उचलायची? तेव्हा जानकी बोलते, तू अजून मला ओळखलंसच नाहीस. काय आहे ना माया, तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस. त्यावेळेला माया बोलते, अगं स्वतःच्या नवऱ्याचे अब्रूचे धिंडवडे निघत असतील त्या बाजार समितीमध्ये, अगं त्याला जेलमध्ये टाकण्याची वेळ येईल. तेव्हा मात्र जानकी हसायला लागते आणि म्हणते, काय माया, हेच तर ना तुझं वागणं मला पटत नाही. तुला काय वाटलं माझ्या नवऱ्याचे अब्रूचे धिंडवडे मी असे चव्हाट्यावर येऊन देईन? जानकी ऋषिकेश रणदिवे आहे मी. माझ्या नवऱ्याची इज्जत माझ्यासाठी किती महत्वाची आहे याचं स्पष्टीकरण द्यायची मला तुला गरज वाटत नाही. आणि काय आहे ना, तू ज्या फाईलवरती उड्या मारतेस, तुला असं वाटतं की बाजार समितीची फाईल आहे, तर ती बाजार समितीची फाईल नाही ऐश्वर्या. ऐश्वर्या सांग हिला. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय आहे ना माया, मूर्ख फक्त तुलाच बनवता येत नाही. कितीतरी वेळा तू जानकीला सारंगला फसवलंस की ओवी तुम्हाला देते म्हणून, पण तू ओवीला दिलंस का? नाही दिलंस. तू खोटेपणा केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही. माया, तुझं हे वागणंच मुळात मला पटत नाहीये. तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो आणि माया शेवटी मोठ्याने बोलते, आता तुम्ही जे करताय ना ते थांबवा, कारण तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही. बाजार समितीची फाईल माझ्या हातात असताना सुद्धा तुम्ही असं कसं काय बोलू शकता? तेव्हा लगेच जानकी बोलते, तुला खरंच असं वाटतंय बाजार समितीची फाईल तुझ्या हातात आहे? स्वतःच्या मनाला विचार ना. काय आहे ना ऐश्वर्या, बाजार समितीची फाईल तुझ्या हातात असूच शकत नाही. ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मी तुला माफ करणार नाहीये. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, मला काही फरक पडत नाही माया, मला फक्त ओवी पाहिजे, कारण तुझे कोणतेच प्लॅन आता यशस्वी होणार नाहीत. तेव्हा मात्र माया मात्र चांगलीच गप्प बसलेली असते. त्यावेळेला जानकी बोलते, माया हे बघ, तुझं आणि माझं काहीच भांडण नाही. तू जर का मुद्दामून मकरंद वरून मला त्रास देत असशील तर खरंच सांगते, तुझ्या भावाला मी मारलेलं नाही आणि तू उगाचच मला त्रास देऊ नकोस. तेव्हा मात्र जानकी बोलते, जाऊ देत ना, तिला काही गोष्टी कळणारच नाही. ती काय करते काय वागते ते जर का तिला समजलं असतं तर अशी ती वागलीच नसती. हे बघ, मी आई आहे एक, त्यामुळे मी माझ्या मुलीला कोणताही त्रास होऊ देणार नाही. माझी मुलगी मला सुखरूप मिळेलच याची मला खात्री आहे. आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा माझी मुलगी माझ्याजवळ येणारच. हे ऐकून मात्र चांगलाच धक्का मायाला बसलेला असतो. त्यावेळेला माया बोलते, सोडणार नाही जानकी. तुला काय वाटलं तू मला आता पोलिसांच्या ताब्यात दिलंस तर मी खरोखर इथून निघून जाईन, पण मी ओवीला परत देणार नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, तुला मकरांची शपथ आहे, स्वतःच्या भावाला विचार, मन शांत कर, डोळे मीट आणि खरोखर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर.
अगं त्याचं सुद्धा उत्तर तेच असेल जे जे मी मान्य करते. तेव्हा लगेच माया बोलते, दादाचं जर का तेच उत्तर असेल ना तर मी खरंच खरंच तुला ओवीला देईन. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी तू हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. जानकी ही त्या विश्वासाच्या लायकीचीच नाही. तेवढ्यात मात्र आतून कसला तरी आवाज येतो आणि त्याच वेळेला सारंग जोरात मायाला ढकलून देतो आणि आतमध्ये जातो. इन्स्पेक्टर साहेब लगेच मायाच्या हातात बेड्या ठोकतात. शेवटी ओवी तिथे बसलेली असते. ते बघून सारंगला खूप आनंद होतो. सारंग ओवीच्या जवळ जातो आणि ओवीला बोलतो, ओवी ओवी बाळा चल. तेव्हा लगेच ओवी बोलते, सारंग काका तू कुठे होतास? किती वाट बघितली मी तुझी. मला खरंच खूप कंटाळा आला होता. तेव्हा लगेच सारंग बोलतो, चल ओवी तुझी आई सुद्धा आलीये. तेव्हा मात्र ओवी बोलते, काय आई आलीये? आणि ओवी सुद्धा बाहेर आलेली असते. जानकीला बघून ओवी तिला मिठी मारते आणि रडायला लागते. ऐश्वर्याला बघताच ती घाबरते. तेव्हा मात्र जानकी बोलते, ओवी बाळा घाबरू नकोस. तू ऐश्वर्या आंटीला बघून का घाबरतेस? ऐश्वर्या आंटीने काहीच केलेलं नाही. जे काही केलंय हे त्या माया आंटीने केलंय. ही माया दिसते तशी नाहीये ओवी. तेव्हा लगेच ओवी बोलते, म्हणजे माया आंटीने मला इथे लपवून ठेवलं होतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो माया आंटी एक नंबरची खोटारडी आहे आणि तिच्यावरती तू विश्वास ठेवू नकोस. तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो. जानकी लगेच मोठ्याने बोलते, ऐश्वर्या आज तुझ्यामुळे इथपर्यंत मी पोहोचले, नाहीतर काय झालं असतं देवच जाणे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी तू माझ्यावरती विश्वास ठेवलास म्हणून तर मी ओवीला तुला मिळवून देऊ शकले. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माया चॅप्टर क्लोज झालाय का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.